नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, जर तुम्ही ही सिरीज डेली बघत असाल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। आज आपण 7 ऑगस्ट 2025 रोजीचं करंट अफेअर्स जे आहे तर त्याचं सेशन बघणार आहोत। सुरुवात करूया मग। ऑगस्ट 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्तव्य भवन 3 चं उद्घाटन कोठे केलं आहे? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर कर्तव्य पथ तुम्हाला माहित असेल, दिल्लीमध्ये एक कर्तव्य पथ आहे ज्यावर 26 जानेवारीला जी परेड निघते। तर तो जो कर्तव्य पथ आहे त्याच्या आजूबाजूला 10 इमारती ज्या आहे तर त्या बांधल्या जात आहे। अशा प्रकारे आजूबाजूला 10 इमारती बांधल्या जात आहे आणि त्या 10 इमारतींना नाव देण्यात येत आहे कर्तव्य भवन। त्यातलं कर्तव्य भवन 3 जे आहे, म्हणजे कर्तव्य भवन 3 नावाची जी इमारत आहे तर ती कंप्लीट झालेली आहे आणि त्याचं उद्घाटन जे आहे ते अलीकडे नरेंद्र मोदीजींनी कर्तव्य पथ नवी दिल्लीमध्ये केलेलं आहे। तर हा जो कर्तव्य पथ आहे याचं जुने नाव काय आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे। प्लस इथं अजून एक गोष्ट मित्रांनो, आपण जर बघितलं तर हे जे काही कर्तव्य पथ आहे याच्या आजूबाजूला ह्याच्या काही कर्तव्य भवन बांधले जात आहे। तर हे जे कर्तव्य भवन आहे या ठिकाणी सगळे मंत्रालय जे आहे, सगळे मंत्रालय आणि त्यांचे विभाग जे आहे तर ते एकाच ठिकाणी असणार आहे। सगळे मंत्रालय आणि त्यांचे विभाग या कर्तव्य पथावर असणाऱ्या या 10 इमारतींमध्ये असणार आहे। सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचा हा भाग आहे। संसदेची इमारत प्लस या 10 इमारती ज्या आहे तर हा सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा एक भाग आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। पुढे जाऊया मित्रांनो, हे जे उद्घाटन आहे हे 6 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आलेलं आहे। दुसरा क्वेश्चन तुमच्या समोर आहे, पॅन अमेरिका हॉकी कप 2025 कोणत्या देशाने पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जे आहे तर ते जिंकलं आहे? तर पॅन अमेरिका हॉकी कप 2025 मध्ये पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जे आहे ते अर्जेंटिनाने जिंकलेलं आहे। अर्जेंटिनाने फायनल मध्ये यूएसएचा म्हणजे अमेरिकेचा पराभव त्यांनी केलेला आहे। तर पॅन अमेरिका हॉकी कप 2025 हा पुरुष आणि महिला दोन्ही कॅटेगरीमध्ये अमेरिकेने जिंकलेला आहे। इथं अर्जेंटिनाने जिंकलेला आहे। अर्जेंटिनाने पुरुष आणि महिला दोन्हीमध्ये पण अमेरिकेला हरवलेलं आहे। ही जी स्पर्धा आहे पॅन अमेरिका हॉकी कप, तर हॉकीची स्पर्धा आहे उरुग्वे मध्ये मॉन्टेव्हिडियो या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। आपण जर बघितलं तर अर्जेंटिनाच्या पुरुष संघाने अमेरिकेचं 10-0 आणि अर्जेंटिनाच्या महिला संघाने अमेरिकेचं 3-0 असा पराभव करून इथं विजेतेपद मिळवलेलं आहे। तर अर्जेंटिनाच्या पुरुष संघाने सलग 4थी आणि एकूणातील 5वी पॅन अमेरिकन हॉकी स्पर्धा जी आहे ती जिंकलेली आहे आणि अर्जेंटिनाच्या महिला संघाने सलग 7वे महिला विजेतेपद जे आहे ते जिंकलेले आहे। आपण जर बघितलं तर दोन्ही ठिकाणी अमेरिकेला रौप्य पदक मिळालेलं आहे, दुसरा क्रमांक मिळालेला आहे। कॅनडाच्या पुरुष संघाला कांस्य पदक आणि उरुग्वेच्या महिला संघाला कांस्य पदक मिळालेलं आहे। म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर पुरुषांमध्ये कॅनडा आणि महिलांमध्ये उरुग्वे राहिलेला आहे। तिसरा प्रश्न तुमच्या समोर आहे, ऑगस्ट 2025 मध्ये मणिपूरमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्ती दरम्यान भारतीय हवाई दल आणि आसाम रायफल्सने केलेल्या संयुक्त मदत मोहिमेचं नाव काय आहे? तर बघा मित्रांनो, काय झालेलं आहे मणिपूरमध्ये, तर मणिपूरमध्ये लँडस्लाइड झालेला आहे। म्हणजे आपण जर बघितलं त्याला आपल्या साध्या भाषेत आपण म्हणतो दरड कोसळणं। तर मणिपूरमध्ये काय झालेले आहे, भूस्खलन, जमीन खचलेली आहे, दरड कोसळलेले आहे, लँडस्लाइड झालेले आहे आणि त्यामुळे काही गावं जी आहे, म्हणजे लँडस्लाइड कुठे झाली जिथे रोड वगैरे बनवण्यात आले होते तर तिथे लँडस्लाइड झालेली आहे। म्हणजे काही गावांची जी काही कनेक्टिव्हिटी जी आहे मित्रांनो ती तुटलेली आहे आणि मग त्यामुळे त्या गावांपर्यंत अन्न पुरवठा वगैरे करणं जे आहे तर ते मुश्किल झालं होतं। मग भारतीय हवाई दल आणि इथं आपण जर बघितलं तर आसाम रायफल्सचे सैनिक जे आहे ते एकत्र आले आणि त्यांनी विमानाच्या माध्यमातून, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अन्न जे आहे तिथपर्यंत पोहोचवलेलं आहे। यासाठी ऑपरेशन सहयोग राबवण्यात आलेलं आहे। कोणतं ऑपरेशन? तर ऑपरेशन सहयोग। लक्षात ठेवायचंय, ऑपरेशन सहयोग हवाई दल, आसाम रायफल आणि यांनी मिळून कुठं राबवलेलं तर मणिपूरमध्ये राबवलेलं आहे। 18 गावांपर्यंत मदत इथं पोहोचवण्यात आलेली आहे। चौथा प्रश्न आहे, ऑगस्ट 2025 मध्ये इंडसइंड बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
तर इंडसइंड बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक MD आणि CEO बनलेले आहे राजीव आनंद. बघा इंडसइंड बँकेचे ऑगस्ट 2025 मध्ये नवीन CEO आणि MD बनलेले राजीव आनंद, नाव लक्षात ठेवायचं आहे. तर आता हे ऑगस्ट 2028 पर्यंत म्हणजे 3 वर्षासाठी यांची CEO आणि MD म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. इंडसइंड बँक 1994 मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. SP हिंदुजा ही संस्थापक आहे. मुंबई महाराष्ट्रामध्ये इंडसइंड बँकेचं मुख्यालय आहे. पुढे जाऊया 5वा प्रश्न. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट स्टॅटिस्टिक्स 2024 नुसार भारत अधिकृतपणे जागतिक स्तरावर कोणत्या क्रमांकाचा सर्वात मोठा विमान वाहतूक बाजार बनला आहे? तर भारत जगातील 5व्या क्रमांकाचा सर्वात मोठा विमान वाहतूक बाजार जो आहे किंवा बाजारपेठ जी आहे ती बनलेली आहे. भारताच्या वर कोण कोण आहे? तर भारताच्या वर अमेरिका 1 नंबरला आहे, चायना 2 नंबरला आहे, युनायटेड किंगडम 3 नंबरला आहे, स्पेन 4 नंबरला आहे, इंडिया जो आहे आपण 5व्या नंबरला आहोत. आपण जर बघितलं अमेरिका पहिल्या क्रमांकावर, चायना दुसऱ्या क्रमांकावर, UK इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर, स्पेन 4थ्या क्रमांकावर आणि भारत 5व्या क्रमांकावर आहे. भारताने जपानला मागे टाकलेला आहे, तर जपान 6व्या क्रमांकावर गेलेला आहे. तर बघा 2024 मध्ये 24.1 कोटी प्रवाशांनी काय केलेलं आहे? तर विमान वाहतूक केलेली आहे भारतामध्ये. तर भारतामध्ये विमान वाहतूक जे आहे ते दिवसेंदिवस जे आहे तर ते वाढत चाललेले आहे. तर भारत आता 5व्या क्रमांकावर आलेला आहे, 5th स्पॉटवर. भारताने कोणाला मागे टाकलं? जपानला. 6वा क्वेश्चन आहे. ऑगस्ट 2025 मध्ये पश्चिम रेल्वेने कोणत्या भारतीय राज्यामध्ये 155 वर्ष जुनी पाताळ पाणी कालकुंड मीटर गेज हेरिटेज ट्रेन सेवा पुन्हा सुरू केली आहे? तर बघा मित्रांनो, पाताळ पाणी कालकुंड मीटर गेज. तर आता आपण जर बघितलं तर मीटर गेज, ब्रॉड गेज हे रेल्वेच्या रुळाचे आपण जर बघितलं तर टाईप आहे. तर ब्रॉड गेज जे आहे मोस्टली आज रेल्वे असतात, म्हणजे त्याच्या रेल्वेच्या पटऱ्या ज्या आहेत त्या लांब लांब असतात. मीटर गेज म्हणजे एकदमच छोट्या पटऱ्या आपल्याला बघायला मिळतात. तर मीटर गेज इथं रेल्वेची पटरी असलेली जी काही एक फेमस रेल्वे होती, मस्त प्रवासामध्ये धबधबे वगैरे आपल्याला बघायला मिळत होते. तर अशी रेल्वे जी आहे तिचं नाव होतं पाताळ पाणी कालकुंड मीटर गेज हेरिटेज ट्रेन. पण ही बंद करण्यात आली होती, 155 वर्ष जुनी होती. तिला आता पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे. तर ही कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मध्य प्रदेशमध्ये आहे. कुठं आहे? मध्य प्रदेशमध्ये. कधी मध्य प्रदेशमध्ये फिरायला गेलात तर इंदोर जिल्ह्यामध्ये पाताळ पाणी कालकुंड दरम्यान ही ट्रेन धावते. 9.5 किलोमीटरचा निसर्गरम्य प्रवास आहे. मध्य प्रदेश सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. पुढे जाऊया. पुढील प्रश्न बघण्या अगोदर राज्यसेवा रिव्हिजन बॅच जी आहे ती आपण सुरू करत आहोत विजयश्री 3.0 नावाने. ही बॅच 11 ऑगस्टला सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. बघा मित्रांनो, डॉट 10 वाजता सुरू होणार आहे. या बॅचची फी 499 रुपये असणार आहे पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी. पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी या बॅचची फी फक्त 499 रुपये असणार आहे. रिव्हिजन स्वरूपात लेक्चर होणार आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर ग्रुप C मेन्स साठी सुद्धा आपण रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे. ही आपली टीम तुम्ही इथं बघू शकता कोणकोणता विषय शिकवणार आहे. तर ह्या 50 दिवसांचा कालावधी असलेली ग्रुप C मेन्स रिव्हिजन बॅच देखील आपण सुरू करत आहोत. त्याचबरोबर राज्यसेवा फाउंडेशन बॅच, कंबाईन फाउंडेशन बॅच आपण सुरू केलेले आहे. यांचे लेक्चर सुरू झालेले आहे. बऱ्यापैकी मुलांनी जॉईन केलेले आहे. जर तुम्ही अजून जॉईन केले नसेल तर करा, कारण फी मध्ये डिस्काउंट आहे पहिले 100 विद्यार्थ्यांसाठी. कंबाईन प्रिलिम साठी विजेता बॅच 1, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच 2 आणि ग्रुप C मेन्स साठी आपण यशोदय बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे. त्याचबरोबर 21,000 प्लस PYQ साठी आपण बॅच सुरू केलेली आहे. 21,000 प्लस PYQ ची बॅच आपण सुरू केलेली आहे, ज्यामध्ये विश्लेषणासह हे PYQ तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर या नोट्स ही टेस्ट सिरीज तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये मिळून जाईल. प्रत्येक बॅचेसवर डिस्काउंट आहे. ऍप इन्स्टॉल करा, कॅटेगरी मधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर सगळ्यात बॅचवर क्लिक करून शेवटी या हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर नावाचं ऑप्शन असेल, तिथं CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड टाका, अप्लाय करा, फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल. पुढे जाऊया. 7वं क्वेश्चन आहे. ऑगस्ट 2025 मध्ये बिहारचे नवीन मुख्य सचिव म्हणून कुणाची नियुक्ती झाली आणि ते 1 सप्टेंबर 2025 रोजी पदभार स्वीकारणार आहे? तर बिहारचे नवीन मुख्य सचिव म्हणून आपण जर बघितलं तर प्रत्यय अमृत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
पण ते आपला जो काही पदभार आहे तो 1 सप्टेंबर 2025 रोजी स्वीकारणार आहे. तर प्रत्यय अमृत बिहारचे नवीन मुख्य सचिव आहे. 1991च्या बॅचचे बिहार केडरचे IAS अधिकारी आहे प्रत्यय अमृत. ते आता बिहारचे मुख्य सचिव बनलेले आहे. ते अमृत लाल मीना यांची जागा घेणारे जे 31 ऑगस्ट 2025 रोजी निवृत्त होणार आहे. 8वा प्रश्न, ऑगस्ट 2025 मध्ये नागालँड मधील कोणत्या रिझर्व्ह मध्ये 10 आशियाई महाकाय कासव पुन्हा आणण्यात आलेले आहे? तर नागालँड मधील झेलियांग कम्युनिटी रिझर्व्ह मध्ये 10 आशियाई महाकाय कासव जे आहे तर ते पुन्हा आणण्यात आले होते. इथून दुसरीकडे पाठवण्यात आलं त्यांना, आता पुन्हा इथं त्यांना आणण्यात आलेलं आहे. पुन्हा त्याच ठिकाणी जे त्या ठिकाणी होते. 9वा प्रश्न, ऑगस्ट 2025 मध्ये लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी कोणत्या संस्थेत भारतीय लष्कराच्या संशोधन कक्षा अग्निशोध चे उद्घाटन केलेले आहे? तर बघा मित्रांनो, आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास मध्ये IIT मद्रास मध्ये काय केलेलं आहे, तर आपण इथून पुढं म्हणजे आपली आर्मी जी आहे तर ती एक वर्ग भरवणार आहे, कक्ष आपण तिथं स्थापन केलेला आहे. इथं सगळे तज्ञ येणार आहे, इथं सगळे तज्ञ लोक येणार आहे आणि ते डिस्कशन करणारे भविष्यातील युद्ध जे तंत्रज्ञानाच्या आधारावर होणार आहे त्याबाबतचं डिस्कशन इथं केलं जाणार आहे. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मद्रास मध्ये भारतीय लष्कराच्या अग्निशोधचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. तर अग्निशोध जे आहे ते काय आहे, तर या संशोधन कक्षाद्वारे लष्कर आणि शैक्षणिक तज्ञ भविष्यातील युद्धभूमीवरील आव्हानांना तोंड देण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी एकत्र काम करणार आहे. 10वा प्रश्न आहे, भारताने 2025-26 नामांकन चक्रासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्रात कोणत्या प्राचीन बौद्ध स्थळाची यादी कोणत्या बौद्ध स्थळाला वर्ल्ड हेरिटेज साइट बनवण्यासाठी कागदपत्र सादर केलं आहे, असा इथं प्रश्न असायला पाहिजे. तर भारताने 2025-26 मध्ये युनेस्को ज्या स्थळांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देणार आहे तर मग त्यासाठी भारतातील कोणतं स्थळ जे आहे तर त्यासाठी आपण जे आपले डॉक्युमेंट जे आहे ते सादर केलेले आहे. तर सारनाथ येथे जो बौद्ध स्तूप आहे मित्रांनो, तर त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवण्यासाठी भारताने युनेस्कोकडे 2025-26 या वर्षासाठी डॉक्युमेंट जे आहे ते सादर केले आहे. तर वाराणसी जवळ सारनाथ हा एक पवित्र ठिकाण आहे जिथं भगवान बुद्धांनी आपली ज्ञानप्राप्तीनंतर पहिला उपदेश जो आहे तो दिला होता. पुढे जाऊया. 11वा प्रश्न आहे, ऑगस्ट 2025 मध्ये कोणते शहर जागतिक आरोग्य संघटना आणि आयुष मंत्रालय औषधांवर कार्यशाळेचे आयोजन करेल? तर ऑगस्ट 2025 मध्ये कोणतं शहर जागतिक आरोग्य संघटना आणि आयुष मंत्रालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या औषध कार्यशाळेचं आयोजन करणार आहे? तर गाझियाबाद शहर जे आहे ते औषधांवर एक कार्यशाळा आयोजित करणार आहे. ती कार्यशाळा जी आहे गाझियाबाद मध्ये तिचं आयोजन होणार, पण कोण करणार? WHO आणि आयुष मंत्रालय याचं आयोजन करणार आहे. शेवटचा आणि महत्त्वाचा क्वेश्चन, फिफाने भारतीय मुलींसाठीची पहिली टॅलेंट अकॅडमी कुठे सुरू केली आहे? तर फिफाने भारतीय मुलींसाठीची पहिली टॅलेंट अकॅडमी जी आहे ती हैदराबाद तेलंगणामध्ये सुरू केलेली आहे. तर फिफा प्लस भारतीय फुटबॉल महासंघ आणि तेलंगणाच्या सरकारने भारतातली पहिली टॅलेंट अकॅडमी जी आहे ती मुलींना फुटबॉलमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे हैदराबाद तेलंगणामध्ये. या अकादमीचं उद्दिष्ट संपूर्ण भारतातील प्रतिभावान मुलींची निवड करणे, त्यांना दर्जेदार प्रशिक्षण, शिक्षण आणि आरोग्य सुविधा प्रदान करणे हे आहे. फिफा ही जगातील सर्वात मोठी प्रतिष्ठित फुटबॉल संघटना आहे. आजच्या लेक्चरचे टेस्ट क्वेश्चन, ऑपरेशन सहयोग कोणत्या राज्याशी संबंधित आपण सुरू केलेले हे तुम्ही सांगायचं. कर्तव्य भवन 3 कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत आपण सुरू केलेलं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे, किंवा कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत ही इमारत तयार झालेली आहे. आणि फिफाने भारतीय मुलींसाठी पहिली टॅलेंट अकॅडमी कुठे ओपन केली हे तुम्ही मला सांगायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपलं लेक्चर इथे समाप्त होतं. लेक्चर जर आवडलं असेल लेक्चर लाईक करा. जर बॅच जॉईन करायची असेल तर CJ लाईव्ह कुपन कोड यूज करा आणि लेक्चरच्या नोटिफिकेशनसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. थांबूया मग इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.